जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. सगळेच जण निवडणुकीच्या तयारीत आहेत. ही निवडणूक शांततेत आणि उत्तम पद्धतीने पार कशा पद्धतीने पडेल, त्याचप्रमाणे सर्व समाजातील घटकांना मतदान कशा पद्धतीने करता येईल आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी ह्या निवडणुकीत काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने जबाबदारीने वागलं पाहिजे, या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांना. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, आता सगळेच जण निवडणुकीच्या तयारीत आहेत, तर ही निवडणूक आपण म्हणतो की पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पडावी, तर यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याबद्दल काय सांगाल? आपण म्हणता ते बरोबर आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक पद्धतीने आणि न्याय्य पद्धतीने अशी पार पाडण्याची अपेक्षा ही भारतीय राज्यघटनेने व्यक्त केलेली आहे. कलम 324 ते 329 ही जी भारतीय राज्यघटनेतली कलमं आहेत त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे अधिकार याबाबत सविस्तर विवेचन केलेलं आहे. आणि सगळ्या ज्या पॉवर्स आहेत, शक्ती आहेत भारत निवडणूक आयोगाच्या, त्या राज्यघटनेतल्या त्या कलमांपासून आलेल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाची अशी अपेक्षा आहे की आपल्या देशातल्या निवडणुका या लेव्हल प्लेइंग फील्ड सर्व पक्षांसाठी अशा पद्धतीने पार पडल्या जाव्यात. म्हणजे काय तर सर्व पक्षांना, उमेदवारांना निवडणुकीसाठी जनतेपुढे जाताना समान संधी मिळाली पाहिजे. म्हणजे कुणाकडे धनशक्ती असेल, कुणाकडे इतर दुसरी कुठली शक्ती असेल, मॅन पॉवर असेल, तर त्याचा प्रभाव पाडून त्यांनी मतं मिळवली असं होता कामा नये. मग सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना अशा प्रकारचं एक समान मैदान हे मिळण्यासाठी म्हणून आचारसंहितेची निर्मिती झालेली आहे. आचारसंहिता हा कायदा जरी नसला तरी अनेक कायद्यांचं पाठबळ आचारसंहितेला आहे. भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि भारत निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने आचारसंहिता निश्चित करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाची तत्त्वं आहेत. त्या तत्वांमधलं एक महत्त्वाचं तत्त्व असं आहे की सत्ताधारी पक्षाला सत्ता असल्यामुळे काही अनड्यू ॲडव्हान्टेज मिळू नये या दृष्टीनं काही बंधनं घातलेली आहेत. नोकरशाहीवरती, सरकारी जे सेवक आहेत त्यांच्यावरती वागण्याची काही बंधनं आहेत. पब्लिक प्रॉपर्टी जी आहे त्याचं विरूपीकरण, म्हणजे आपण ज्याला डिफेसमेंट म्हणतो, असं होऊ नये असं आचारसंहितेला अपेक्षित आहे. हेट स्पीच किंवा डिरोगेटरी शब्द वापरणं हे घडू नये. प्रचारामध्ये वैयक्तिक पातळीवरची टीका करण्यात येऊ नये. ध्येय धोरणांवरती चर्चा व्हावी. अशा प्रकारे एक ती आदर्श आचारसंहिता ही तयार करण्यात आलेली आहे. आदर्श आचारसंहिता ही सर्वांना लागू होते. सर्वांना म्हणजे राजकीय पक्षांना, उमेदवारांना, यंत्रणेला, याच्याबरोबरच सामान्य नागरिकांना पण लागू होते. मग सामान्य नागरिकाने आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर आपण जो मुद्दा उपस्थित केला की न्याय्य वातावरणात निवडणुका व्हायला पाहिजे, यातला महत्त्वाचा भाग असा आहे की मतदारांना कुणी प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला तर मतदारांनी त्याला बळी पडायला नको. म्हणजे कशाच्या तरी बदल्यात आपलं मत कुणाला तरी द्यायचं असं मतदारांनी करायला नको. असे प्रयत्न करणारे काही असू शकतात लोक, पण तो प्रयत्न हाणून पाडणं हे मतदारांचं, यंत्रणेचं, सर्व राजकीय पक्षांचं, उमेदवारांचं हे कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते. आता या अंमलबजावणीमध्ये दुसरा एक भाग आहे. मी मघा सांगितलं की हा कायदा नाही, मग आचारसंहितेचा भंग झाला तर शिक्षा काय होणार असा प्रश्न येतो. तर आचारसंहितेमधल्या तरतुदी अशा आहेत की त्या तरतुदींचा भंग म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या काही कायद्यांमधल्या तरतुदींचा पण भंग असतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर पब्लिक प्रॉपर्टीवरती म्हणजे रस्त्यावरती, विजेच्या खांबावरती
कोणी जर आपल्या उमेदवाराचं पक्षाचं पोस्टर लावलं तर सार्वजनिक मालमत्तेवरती अशा प्रकारे पोस्टर लावणं अपेक्षित नाही. मग तो आचारसंहितेचा भंग आहे. मग अशा प्रकारचा भंग जर लक्षात आला एखाद्या नागरिकाच्या, तर त्या नागरिकाने इथे आचारसंहितेचा भंग होतो आहे हे निदर्शनास आणून दिलं पाहिजे निवडणूक यंत्रणेच्या. आणि त्याच्यासाठी एक फार सोपी अरेंजमेंट केलेली आहे. ती म्हणजे सी विजिल नावाचं एक ॲप आहे. ते ॲप स्टोअरवर ECIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि ते ॲप जर कोणी डाउनलोड करू शकतो आणि त्या ॲपवरून आचारसंहितेचा भंग जिथे दिसत असेल तिथलं छायाचित्र किंवा व्हिडिओ हा काढून पोस्ट करता येतो. बरं. त्या ॲपवरती एकदा पोस्ट झालं तर याचा अर्थ ती आचारसंहिता भंगाबाबतची तक्रार आहे असं गृहीत धरलं जातं. आणि GPS एनेबल्ड असं ते ॲप असल्यामुळे आमची यंत्रणा जी आहे त्यांच्यापर्यंत ती तक्रार क्षणार्धात पोहोचते. अच्छा. आणि त्यानंतर आमच्या FSTs म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड्स आणि SSTs म्हणजे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स या सर्वत्र असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकीत 5,000पेक्षा जास्त आमच्या अशा टीम्स आहेत. या टीम्सकडे पण हे ॲप असतं मॉनिटरिंगचं. त्यांच्यापर्यंत ही तक्रार पोहोचली की GPS एनेबल्ड असल्यामुळे त्या ठिकाणी पटकन आमची टीम पोहोचते आणि आचारसंहितेचा भंग तातडीने थांबवला जातो. याच्यासाठी 100 मिनिटाचा रिस्पॉन्स पिरियड जास्तीत जास्त आम्ही गृहीत धरलेला आहे. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की आपल्या राज्यामध्ये आत्तापर्यंत गेल्या 15-20 दिवसात म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून अशा जवळपास 3,000 ते 3,500 तक्रारी प्राप्त झाल्या. बरं. त्या सर्व ठिकाणी आमची टीम 100 मिनिटाच्या आत पोहोचली आणि जवळपास 99.94% तक्रारींचा निपटारा आमच्या टीमने केलेला आहे. वा. आता हा झाला न्याय्य वातावरणात निवडणुका होण्यासाठी. पारदर्शकतेबद्दल म्हणाल तर निवडणूक आयोगाच्या सगळ्या ज्या SOPs आहेत म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, म्हणजे मी मघा म्हटलं तसं भारतीय राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आणि जबाबदारी आहे ते पार पाडताना रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950 किंवा 1951, त्याचबरोबर कंडक्ट ऑफ इलेक्शन्स रूल्स 1960चे किंवा व्होटर रजिस्ट्रेशनसाठीचे रूल्स 1961चे, या सगळ्यांमधल्या ज्या तरतुदी आहेत यावर आधारित भारत निवडणूक आयोगानं वेळोवेळी काही परिपत्रकं, काही SOPs इश्यू केलेल्या आहेत. 1950 पासून ही प्रक्रिया चालू आहे. आणि हे सर्व मटेरियल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि आपलं जे महाराष्ट्रातलं कार्यालय आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, आमच्या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहे. मला वाटतं पारदर्शकतेसाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर ज्या नागरिकांना मतदारांना समजून घ्यायचं असेल त्यांनी जरूर वेबसाईटवरचं हे मटेरियल वाचावं, म्हणजे प्रक्रिया कशी होते हे त्यांना निश्चितपणे समजू शकेल. आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांचा विविध पातळ्यांवरती सहभाग घेतला जातो आणि माध्यमांमधून कोणतं काम कसं चाललेलं आहे याची माहिती वारंवार आम्ही देत असतो. मला हे सांगायला आवडेल की आमच्या कार्यालयातर्फे सुद्धा दिवसाला 2 ते 3 प्रेस नोट्स वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरच्या आम्ही इश्यू करत असतो. अनेक चॅनेल्सना, अनेक रेडिओजना इंटरव्ह्यूज आमचे अधिकारी देत असतात. आमचे जे जिल्हा निवडणूक अधिकारी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पातळीवरची जी मीडिया मॅनेजमेंट आहे तीसुद्धा जिल्ह्याचे जे माहिती अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने ही केली जाते. त्यामुळे जनतेपर्यंत प्रक्रिया कशी आहे, काय आहे आणि कशा पद्धतीने ती पार पाडते आहे हे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. लोकांनी ते जरूर समजून घ्यावं आणि प्रक्रिया समजून घ्यावी याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न असतो. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं की अनेक पातळ्यांवर, वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात किंवा यंत्रणा राबवली जाते. पुन्हा एकदा जर आपण त्या ॲपचं नाव सांगितलं आमच्या दर्शकांना तर ते नक्कीच त्याची नोंद घेतील. येस. सी विजिल ॲप म्हणजे सी स्मॉल आहे आणि विजिल व्ही कॅपिटल आहे. असा सी विजिल ॲप असं जर आपण टाईप केलं तर कुठल्याही ॲप स्टोअरमधनं किंवा ECIच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आमच्या वेबसाईटवरती सुद्धा QR कोड त्याचा उपलब्ध आहे. आमच्या कार्यालयातर्फे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे ज्या जाहिराती केल्या जातात त्या होर्डिंग्जवरती सुद्धा आपल्याला याचा QR कोड मिळू शकतो. तो स्कॅन केला तरी हे ॲप डाउनलोड होईल आणि आचारसंहिता भंगाचा कुठलाही प्रकार
आपण या ॲपवरती छायाचित्र काढून अपलोड करू शकता आणि तो आचारसंहितेचा भंग आम्ही तातडीने थांबवू. नक्कीच धन्यवाद सर. सी विजिल ॲप हे ॲपचं नाव आपण लक्षात ठेवूया आणि इतरही जी सरांनी माहिती दिली ती आपल्याला अगदी ऑनलाईन उपलब्ध आहे. सर, निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे मतदार. मतदाराला आपण राजा म्हणतो. तर ही मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? आपलं म्हणणं बरोबर आहे की मतदार हा या सगळ्या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात ते मतदारासाठी चाललेले असतात आणि म्हणून कित्येकदा आम्ही असं म्हणतो की हा मतदार राजा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे काम करत असतो. मग या मतदारांनी उत्साहाने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या घटकांसाठी खूप उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यासाठी व्होटर अवेअरनेसचे आमचे अनेक उपक्रम आहेत. जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती, अगदी पोलिंग स्टेशनच्या लेव्हलला सुद्धा आमचे हे स्वीपचे उपक्रम राबवले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तरुणांना, नवमतदारांना, थर्ड जेंडर असतील त्यांना, महिलांना यांना आम्ही सहभागी करून घेतलेलं असतं. मला हे सांगायला आवडेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये थर्ड जेंडर वोटर्सची संख्या आता 6,000पर्यंत गेलेली आहे. रजिस्ट्रेशनचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं आहे आणि त्यांचं व्होटिंगचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. अशाच प्रकारे ग्रामीण भागातली जनता असेल, शहरी जनता असेल, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे मतदार असतील, या सर्वांपर्यंत पोहोचून रजिस्ट्रेशन करून घेणं, मतदार नोंदणी करून घेणं हे एक काम निवडणूक आयोग करत असतो. मग मतदारांची जबाबदारी कोणती आहे? तर यामध्ये मतदारांची जबाबदारी ही आहे की आपण जर 18 वर्षाचे पूर्ण झालो तर आपल्याला देशामध्ये राज्यघटनेने प्रौढ मताधिकार दिलेला आहे. म्हणजे कुठल्याही भेदभावाला तिथे थारा नाही. 18 वर्षाचं पूर्ण असणं आणि भारताचा नागरिक असणं या 2 अटी पूर्ण करत असलात तर तुम्ही मतदार झालात. मग तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात, स्त्री आहात का पुरुष आहात का थर्ड जेंडर आहात, तुम्ही कुठल्या विभागात राहता याचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे समतेचं तत्त्व आहे. मग हा जो प्रौढ मताधिकार मिळालेला आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकांनी नोंदणी करायला पाहिजे. त्याच्यासाठी काही विशेष अभियानं आमच्या कार्यालयातर्फे, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे ही राबवली गेलेली आहेत आणि मतदार नोंदणीसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातले 9,70,00,000 मतदार यांची नोंदणी झालेली आहे. त्याच्यामध्ये पुरुष, स्त्रिया, थर्ड जेंडर यांचा समावेश आहे आणि या 9,70,00,000 मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं म्हणून आपण महाराष्ट्रभर 1,00,000पेक्षा जास्त पोलिंग स्टेशन्स, मतदान केंद्र ही उभारलेली आहेत. या सर्व मतदान केंद्रांमध्ये सारख्या प्रकारच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे आलेल्या मतदारांसाठी पिण्याचं पाणी असेल, ऊन लागत असेल तर त्याच्यासाठी शेडची व्यवस्था, दिव्यांग मतदार असतील तर त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था, अशी सगळी व्यवस्था या मतदान केंद्रांवरती केलेली आहे. मतदारांनी आपलं नाव नुसतं रजिस्टर करून पुरेसं नाही, तर मतदानाच्या दिवशीच्या आधी व्होटर्स ॲप हे जे ॲप आहे या ॲपवरती आपलं मतदान कोणत्या मतदान केंद्रावरती आहे, आपलं नाव मतदार यादीत कोणत्या क्रमांकावरती आहे हे ऑनलाईन चेक करायला पाहिजे आणि जिथे आपलं नाव आहे त्याच ठिकाणी मतदान करायला जायला पाहिजे. अन्यथा काही उदाहरणं अशी दिसतात की मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती गेलो आणि तिथे मला मतदान यादीत माझं नावच आढळलं नाही आणि म्हणून मी वंचित राहिलो. तर अशा मतदारांना आमची विनंती अशी असते की फक्त मतदानाच्या दिवशी तुम्ही जागे होऊ नका, त्याच्या थोडंसं आधी जागे व्हा आणि व्होटर्स ॲपवरती ऑनलाईन आपलं नाव चेक करा आणि जिथे नाव असेल तिथेच त्याच मतदान केंद्रावरती जा आणि मतदानाचा अधिकार बजावून दाखवा. तर मतदारांनी हे करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातला कुणाचा मृत्यू झाला असेल तर त्याचं नाव मतदार यादीतून डिलीट करण्यासाठी, वगळण्यासाठी म्हणून अर्ज करणं हे त्या कुटुंबातल्या व्यक्तींचं काम आहे. बरोबर. ते मतदारांनी केलं पाहिजे. आपल्या कुटुंबातल्या कोणाही व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर नाव वगळण्यासाठीचा अर्ज फॉर्म 7 असं आपण त्याला म्हणतो आणि व्होटर्स ॲपवरती तो ऑनलाईन अवेलेबल आहे. तो अर्ज करायला पाहिजे. आपलं जर शिफ्टिंग झालं,
एका गावातून दुसऱ्या गावी नोकरीनिमित्त इतर काही कारणानिमित्त आपण गेलात, तर पूर्वीच्या मतदान केंद्रातून आपलं नाव कमी करून घेऊन नवीन ठिकाणी जिथे गेलेलो आहोत तिथे आपलं नाव ॲड करून घेणं, हे सुद्धा फॉर्म नंबर 8 म्हणतो आम्ही त्याला, त्यामार्फत करता येतं. तो फॉर्मसुद्धा वोटर्स ॲपवरती उपलब्ध आहे. बरोबर आहे. म्हणजे काहीही असेल की जसं तुम्ही म्हणालात की कुणाचा जर मृत्यू झाला असेल तर त्यांचं नाव वजा करणं किंवा आपलं नाव एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं, ह्या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि अगदी घरबसल्या आपण हे सगळं करू शकतो. सर, राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये EVM VVPATच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे आणि नक्कीच या सगळ्यासाठी खूप जोरदार तयारी आयोगातर्फे चालू असेलच. तर काय सांगाल ह्याबद्दल नागरिकांना? EVM हा एकूणच मतदान प्रक्रियेचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि मी असं नेहमी म्हणतो की EVMचा शोध आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आपण वापरतो आहोत, ही आपल्या देशासाठी एक भूषणास्पद अशी बाब आहे. खरं आहे. कारण हे मशीन हे स्टँड अलोन मशीन आहे. हे हॅक करता येत नाही, कुठल्याही इंटरनेटशी याचा संबंध येत नाही. त्याचबरोबर या मशीनला दुसऱ्या कुणाकडून काही धोका झाला, तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामध्ये काही बदल करता आला, हे सुद्धा शक्य नाही. आणि याचं कारण असं की यामधली जी चिप आहे ती वन टाईम प्रोग्रॅमिंग असलेली चिप आहे. म्हणजे त्याच्यात एकदाच प्रोग्रॅमिंग होऊ शकतं, ते प्रोग्रॅमिंग बदलता येत नाही. याचबरोबर या मशीनचे 3 पार्ट्स आहेत. म्हणजे कंट्रोल युनिट आहे, VVPAT आहे आणि बॅलेट युनिट आहे. VVPAT हा जस्ट इट्स अ प्रिंटर. कंट्रोल युनिटमध्ये आपल्या मताची नोंद होते आणि बॅलेट युनिटवरती जी बटणं आहेत तिथे मतदाराला कळतं की आपल्याला ज्याला मतदान करायचं आहे त्याच्या नावासमोरचं बटन चिन्ह हे आपल्याला दाबायचं आहे. या बॅलेट युनिट्स, कंट्रोल युनिट्स आणि VVPATs याचा पुरेसा साठा आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहे. राज्यभरातल्या जिल्ह्यांमध्ये गोडाऊन्समधून हा साठा कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवलेला असतो. यानंतर या साठ्याचं जे गोडाऊन आहे हे उघडायचं असलं किंवा बंद करायचं असलं तरी राजकीय पक्षांना त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून त्यांच्या समोरच सील उघडलं जातं. अच्छा. आणि ही मशीन्स बाहेर काढली जातात. म्हणजे त्यांच्या समक्ष जी काय प्रक्रिया व्हायची ती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समक्षच केली जाते. पहिली प्रक्रिया कोणती आहे तर त्याला आपण फर्स्ट लेवल चेक म्हणजे FLC असं म्हणतो. FLC म्हणजे काय तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही जी केंद्र शासनाची संस्था आहे ज्यांनी हे मशीन तयार केलं आणि त्याचं प्रोडक्शन करतात, त्यांचे इंजिनियर्स हे जिल्ह्यात जातात आणि त्यांच्याकडून या प्रत्येक मशीनची तपासणी केली जाते. ते अगदी साधी तपासणी असते. म्हणजे सगळी बटन्स चालू आहेत का, मशीनमध्ये काही बिघाड झाला आहे का, नॉन फंक्शनल एखादं मशीन झालं आहे का, हे ते चेक करतात, मशीन चालवून बघतात. आणि हे FLC जेव्हा होत असतं तेव्हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असणं अपेक्षित आहे. त्यांनी सुद्धा पाहणी करावी, हे योग्य पद्धतीनं मशीन काम करत आहे का. मशीन योग्य पद्धतीनं काम करतं आहे हे कधी कळेल तर त्या मशीनवरती मॉक पोल घेतला तर. मॉक पोल म्हणजे एखाद्या उमेदवाराला मत दिलं की त्याच उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी VVPATमधनं प्रिंट होऊन बाहेर यायला पाहिजे, हीच तर कसोटी आहे. त्यामुळे असं प्रत्येक मशीनचं मॉक पोल घेतलं जातं FLCच्या वेळेस आणि या मॉक पोलला राजकीय प्रतिनिधी उपस्थित असतात. ते स्वतः मॉक पोल घेऊ शकतात. त्यांची खात्री पटल्यावर ही जी FLC ओके मशीन्स आहेत ही पुन्हा गोडाऊनमध्ये राजकीय पक्षांच्या उपस्थितीत ठेवली जातात. त्यानंतर पुन्हा ती मशीन्स काढली जातात. ते दुसऱ्या प्रोसेसला, ती आहे कमिशनिंगची प्रोसेस. कमिशनिंग म्हणजे काय तर आपल्याकडे चिन्ह असतात राजकीय पक्षांना, उमेदवारांना. तर या चिन्हांसाठी एक सिम्बॉल लोडिंग युनिट असतं. त्या युनिटसह BELचे इंजिनियर्स जिल्ह्यात जातात आणि प्रत्येक मशीनच्या VVPATला ते सिम्बॉल लोडिंग युनिट जोडून त्याचं लोडिंग करतात. याच्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे सिक्युरिटीचा अतिशय स्ट्रिक्ट असा प्रोटोकॉल आहे. या प्रक्रियेला सुद्धा राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांनी स्वतः सिम्बॉल लोडिंग होताना हे बघणं अपेक्षित आणि आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं जातं आणि ते जतन करून ठेवलं जातं. कारण दिस इज अ रेकॉर्ड, हे महत्त्वाचं आहे.
या पद्धतीनं कमिशनिंग मशीन्सचं झालं की आणखी एक प्रक्रिया जी चालू असते ती म्हणजे रँडमायझेशनची. म्हणजे कुठलं मशीन कुठे जाणार आहे याची कल्पना कोणालाही नसते. बरं. तर मशीन्सचे नंबर्स आहेत त्या नंबर्सचं सॉफ्टवेअरच्या थ्रू रँडमायझेशन केलं जातं. सर्वप्रथम मशीन्स कोणत्या असेंब्लीला कोणती मशीन्स जातील हे रँडमायझेशनच्या थ्रू ठरवलं जातं. त्याला फर्स्ट रँडमायझेशन म्हणतात. त्यानंतर त्या असेंब्लीमध्ये 300-350 जेवढी मतदान केंद्र असतील त्यातल्या कुठल्या मतदान केंद्रावरती कुठला सेट जाणार हे रँडमायझेशनने ठरवलं जातं. आणि त्याप्रमाणे तो सेट तयार झाल्यावर ही पुन्हा मशीन्स गोडाऊनमध्ये ठेवली की नंतरच्या 7-8 दिवसात प्रत्यक्ष मतदानासाठी जे मतदान पथक निघतं त्यांच्या स्वाधीन त्या नंबरची मशीन्स केली जातात. अच्छा. हे नंबर्स राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना पुरवलेले असतात. म्हणजे कोणत्या पोलिंग स्टेशनवर कोणत्या नंबरचं व्हीव्हीपॅट आहे हे राजकीय पक्षाचे जे पोलिंग एजंट्स असतात त्या मतदान केंद्रातले हे तपासू शकतात, किंबहुना तपासणं अपेक्षित आहे. अच्छा. अशा प्रकारे पोलिंग स्टेशनवरती जेव्हा EVMs पोहोचतात प्रत्यक्ष मतदानाच्या आधी पुन्हा तिथे एकदा मॉक पोल होतो. असं कधी कधी होतं की एखादं मशीन आहे ते हजारो मशीन्समधलं एखादं मशीन मॉक पोलच्या वेळेस लक्षात येतं की नॉन फंक्शनल झालं आहे, तेव्हा ते बाजूला ठेवलं जातं आणि लगेच रिप्लेस केलं जातं. या सगळ्या प्रक्रियेचं राजकीय पक्षांच्या समोरच ही प्रक्रिया घडते, त्यांच्या समोरच हे होतं. मतदान संपल्यानंतर सिलिंगसुद्धा पोलिंग एजंट्सच्या समोर केलं जातं आणि त्यावेळच्या पोलिंग एजंट्सच्या सह्या आणि सिलिंग झालेलं मशीन पुन्हा उघडलं जातं ते मतमोजणीच्या दिवशी. आणि तिथे सुद्धा राजकीय पक्ष उपस्थित असतात. त्यांनी तिथं चेक करावं की आपल्या प्रिसाइडिंग ऑफिसरने जे सिलिंग केलेलं आहे तेच मशीन इथं आपल्यासमोर आलेलं आहे, सुरक्षित आहे, सील तुटलेलं नाही आणि त्याच्यावरचा डिस्प्ले हा त्या मतदान केंद्रावरच्या मतदानाचा आकडा दाखवणार आहे. याप्रमाणे मतमोजणी होते. मी म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतो की EVMचा वापर हा आपल्या देशाच्या अभिमानाचा एक भाग आहे आणि आपल्या देशातल्या मतदारांनी अतिशय व्यवस्थितपणे EVMची प्रक्रिया स्वीकारलेली आहे. गेल्या 4-5 निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की EVM सक्सेसफुली वापरले जात आहेत. त्याचे फायदे आपल्याला दिसत आहेत की मतमोजणीला पूर्वी 2 दिवस 3 दिवस लागायचे, आता 6-7 तासामध्ये मतमोजणी पूर्ण होऊ शकते. असे अनेक फायदे आहेत. पण EVMच्या तयारीबद्दल आपण मला विचारलं तर एवढी सगळी प्रक्रिया आमची सध्या चालू आहे. नक्कीच सर. आणि ही खूप खरं तर महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही बऱ्याचदा नागरिकांना माहिती नसते आणि असं होतं की ही एक म्हटलं तर तांत्रिक प्रक्रिया आहे, पण अतिशय महत्त्वाची माहिती आज तुम्ही इथे दिलेली आहे. आपण बरोबर सांगितलं, तांत्रिक प्रक्रिया आहे, पण या तांत्रिक प्रक्रियेला प्रशासकीय प्रक्रियेची आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीची जी जोड दिलेली आहे ती इतकी व्यवस्थित आहे की त्यामुळे शंकेला जागा नाही. म्हणजे अनेकदा काही लोकांना काही शंका मनात येतात, काही अफवा कानावरती पडतात आणि मग EVM बद्दल काही उलटंसुलटं बोललं सुद्धा जातं. त्या सर्व लोकांना माझी अशी विनंती आहे की आपण याबाबतच्या सूचना, मशीनची माहिती, तांत्रिक माहिती, प्रशासकीय माहिती, राजकीय पक्षांच्या सहभागाची माहिती ही समजून घेतली तर त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरं मिळतील. आणि अशी काही मंडळी जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेली, मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आपल्या देशातलं सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे, त्यांच्याकडे EVM बद्दलच्या 40 केसेस आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि वेगळ्या वेगळ्या पैलूवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या 40ही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की EVM टॅम्पर करता येत नाही, त्याचा वापर योग्य आहे आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायव्यवस्थेनं सुद्धा प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे, मतदारांनी स्वीकारलेलं आहे. तर या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच EVMचा वापर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये करणार आहोत. नक्कीच सर. आपण म्हणतो की विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे आणि काही पाश्चात्य देशातही आज जेवढं तंत्रज्ञान या बाबतीत नाहीये तर तेवढं आपल्या देशात आहे. ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. सर, आता नवीन पिढी देखील मतदानात उतरणार आहे, ज्यांना नुकतीच 18 वर्ष पूर्ण झाली आहेत अशी.
तर त्यांच्यासाठी म्हणजे नवीन युवकांसाठी जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी आणि एकूणच सर्व मतदारांसाठी तुम्ही काय सांगाल? मी असंच सांगेन की आता 20 नोव्हेंबरला आपल्या राज्याची विधानसभेची निवडणूक आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या राज्यघटनेनं दिलेला हा जो एक अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे हा आपण बजावला पाहिजे. हा अधिकार आहे प्रौढ मताधिकाराचा आणि या अधिकाराद्वारे आपण आपले शासक ठरवू शकतो. आपले शासक ठरवण्याची ही जी संधी आहे ही अजिबात गमावू नये. 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येनं बाहेर येऊन विशेषतः शहरी भागातले मतदार असतील, नवमतदार असतील, या सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करावं, मतदानाची टक्केवारी वाढावी आणि याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आपल्या आजूबाजूच्या लोकांना जरूर सांगावं की आपण मतदान केलं पाहिजे, त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. हीच अपेक्षा माझी आपल्या सर्वांकडून राहील. धन्यवाद सर. खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि खूप महत्त्वाची माहिती आपण आजच्या कार्यक्रमातून दिली आणि नक्कीच आपल्या सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली असेल. त्यामुळे जसं सरांनी आवाहन केलेलं आहे की 20 नोव्हेंबरला मतदानाचा दिवस आहे, त्यावेळी आपला हक्क आणि आपली जबाबदारी देखील ती आहे की ती नक्की आपण बजावूया. सर, आपण इथे आलात आणि खूप उत्तम माहिती दर्शकांना दिलीत, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र जय